शिवाजी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड किल्ल्याच्या पवित्र भूमीत पवित्र नगरीमध्ये आपल्या ग्रुपचा अलिबागकरांचं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. मी रुपेश जोरे गेले 13 वर्ष रायगड किल्ल्यावरती गाईड काम करत आहे. याच्या अगोदर तुम्ही रायगड किल्ला हा कधी पाहिला असाल किंवा नसाल, पण रायगड किल्ला मी तुम्हाला आज हा प्रत्यक्षात दाखवणार आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची हाईट आहे 2851 फूट आहे आणि पाहिता तो म्हाता 1375 फुटावरच्या आता आपण उभ्या आहोत. रायगड किल्ल्याला मुळात नव्हतं रायरीचा डोंगर, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, पुण्यामध्ये वेल्हा तालुका. राजगड ही राजधानी महाराजांना अपूर्ण पडत होती, म्हणजे कमी पडत होती, म्हणून जावळीच्या चंद्रा मोरेकडून महाराजांनी हा डोंगर 15 मे 1656 मध्ये डोंगर जिंकून घेतला. हा डोंगर जिंकून कशासाठी घेतला आणि कसा घेतला हे तुम्हाला मी सांगणार. कारण की राजधानी राजगड राजाला अपूर्ण पडत होती. सैन्य स्वराज्य वाढलं, हत्ती वाढले, घोडे वाढले, मग जागा तिथे कमी पडायला लागली. पण मोरोपंत पिंगळे होते, ते कोकणामधले होते. मोरोपंत पिंगळे महाराजांना सतत म्हणायचे की राजे एक रायरीमध्ये एक कोकणामध्ये रायरी नावाचा डोंगर आहे, हा डोंगर आपण जिंकून घेऊया आणि स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून तिथे आपण निवड करूया. मोरोपंत पिंगळे आणि महाराज या रायगड किल्ल्याला 3 महिन्याचा वेढा देतात. राजा आणि पंत किल्ल्याच्या पायथ्याशी येतात आणि राजे पंताला म्हणतात की पंत तुम्ही म्हणत होतात की हीच करायची. पंत म्हणतात राजे हो हीच रायरी. त्या रायरीने राजाला पाहिलं आणि राजाने रायरीला पाहिलं आणि राजांच्या तोंडातून असे काही गोड उद्गार बाहेर पडले. उद्गार असे की राजा खासला तर जावळी पाहताच हा गड आहे बहुत चकोट. चौतर पहा या गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रजने काली कड्यावर गवत उगत नाही, धोंडाचा वादाच्या दजगुणी उंच. आईसे देखुनी महाराज संकृष्ट झाले आणि बोलले की तख्तास जागा हा गड खरा करावा. तख्त म्हणजे काय? राजधानी. राजधानीच्या दृष्टिकोनातून नेमला रायरीचा डोंगर. मग रायरीचा डोंगर ताब्यात कोणाचे आहे? त्या चंद्रा मोऱ्याच्या ताब्यात. प्रतापगड माहिती आहे ना आपल्याला? प्रतापगडच्या पायथ्याशी खोरे जावळीचं खोरं. त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये अशी एक म्हण आहे की आपल्या डोकीमध्ये उज आसोलीच्या केसामध्ये सोडली ते सापडेल, पण जावळी खोऱ्यामध्ये बलाढ्य द्यायचा हाती जरी सोडला तो सापडू शकत नाही. आजही सूर्याची किरणं धरतीवरती पोचत नाहीयेत. मग त्या खोऱ्यामध्ये तेव्हाचा बादशाह आदिलशाह होता आणि त्याच्या दरबारामध्ये आपला मराठी माणूस चाकरी करत होता. याचं मूळ नाव होतं यशवंतराव मोरे. पण चंद्रा मोरे नावाने त्यांना ओळखत असे. छत्रपती शिवाजी राजाने त्यांना प्रेमाचा खळीदा पाठवला. खळीदा म्हणजे पत्र. पत्रात असा उल्लेख केला, चंद्रा मोरे तुम्ही आमच्यात, आपण दोघे मराठी आहोत, आपण दोघांनी मिळून नवी स्वराज्य निर्माण करूया. ते काय म्हटले, तुम्ही कसे राजे, तुम्ही कधी झालात राजे, खरे राजे या कोकण पट्ट्यातला आम्हीच आहोत. याल जावळी तर जाल पावली, उद्याच तर आज या. तुमच्याकडे आमच्यासाठी काय आहे? दारू कोला आणि तोफ खाना. महाराजांना क्रोध चढला. राजाने 145 निवडक सरदार निवडले, त्या जावळीला आक्रमण करण्यासाठी पाठवले. जावळीच्या चंद्रा मोऱ्याचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याची काकडी जास्त त्याचा वध झाला. त्या चंद्रा मोऱ्याला वाटलं इथं आपलाही वोट होणार, पण चंद्रा मोरे महाराजांना शरण. जो शरणत होता त्याला राजे मरण देत नव्हते. 15 मे 1656 ला रायरीचं भाग्य उजळलं आणि 15 मे 1656 ला रायगड नामकरण केलं. मग हा रायगड बांधायला किती वर्ष लागली? 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये आपल्या किल्ल्यावर त्यांनी बांधलं काय? 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या, 350 इमारती बांधल्या. ही रायगड किल्ल्याची मागची बाजू, इकडे रायगडाची समोरची बाजू. 2000 पायऱ्या चढतात ना, किल्ल्याची समोरची बाजू. जसं वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं गेलं की मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याने एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे की नाही? त्यासोबत या रायगडाची पण सुद्धा वारी घडली पाहिजे. का तर आपल्या मराठ्यांचं प्रेरणास्थान मध्ये रायगड आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अखेरचा श्वास सोडलाय या रायगडाच्या मातीवर सोडलाय, म्हणून महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणून या रायगडाची ओळख आहे. आता ज्या दरवाज्यातून तुम्ही आलात त्या दरवाज्याचं नाव मीना दरवाजा. नाश्ता केला ना भाई? तो दरवाजा मीना दरवाजा.
मेन दरवाजा येताना लागतो सेंटरला, महादरवाजा किल्ल्याचा. हा मेणा दरवाज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या या दरवाज्यातून आतमध्ये आजही आपल्या घराला शास्त्राप्रमाणे 2 दरवाजे असतात. एक मागचा दरवाजा, पुढचा दरवाजा. आता पुढचा दरवाजा पुरुष यायचे, पाठच्या दरवाज्यातून स्त्री यायच्या. मग तो स्त्रियांसाठी पाठचा दरवाजा मेणा आणि त्याच्या समोर दरवाजा पालखी, तो पुरुषांसाठी. मग तिकडे पालखीने इथे मेणा, ही सरळ आडवी भिंत आहे, भिंतीला 6 दरवाजे आहेत, त्याला म्हणतात राणी महल. शिवाजी राजांना राण्या किती होत्या? 8. मग राजांची पट राणी सईबाई राजगडला होती ना. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगड किल्ल्यावर निधन झालं. सर्वांच्या लाडक्या आई राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब किल्ल्याच्या पायथ्याशी पाचरगाव मध्ये राहायच्या. त्यांना वातावरण किल्ल्याचं वाणवत नव्हतं ना. मग त्यांच्या सेवेसाठी महाराजांनी एक राणी दिली, पुतला राणीबाई असेल. मग राण्या उरल्या किती? 6. त्या 6 राण्यांची इथे 6 घर आहेत. एका राणीला इथे 1 घर, एकाला 1 लागून 6 घर. मग शिवाजी राजाने 8 राण्या करायचं कारण काय? त्यांनी ज्या 8 राण्या केल्या त्या आवडीनिवडीसाठी केल्या का? मुलांबालांसाठी केल्या? हौशेसाठी केल्या का? त्यांच्या काळात त्यांच्याकडे स्वराज्य सैन्य कमी होतं, सैन्य कमी पडत होतं, म्हणून त्यांना 8 लग्न करावी लागली. त्या ज्या घरातली मुलगी केली तिथले मावळे पाठीवर घेतले, स्वराज्य साम्राज्य तयार केलं. विचारे, गायकवाड, शिर्के, लिंबाळकर, जाधव, देशमुख, इंगळे आणि पालकर या नामवंत सरदारांच्या मुली केल्या. मावळे पाठीवरती घेऊन स्वराज्य निर्माण केलं. त्यांच्या 8 राण्यांची नावं सांगतो. सईबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई, सखबाई आणि काशीबाई. या 8 राण्या किल्ल्यावर 6 राहायच्या. 6 राण्यांचे ते 6 घर आहेत. एका राणीचा एक मल पाहिला आणि 6 काय पाहिले? सेम टू सेम आहे. याच्यावर छेद होतं, सागाची लाकडं, मातीची कौलं. इंग्रजांनी मात्र हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये या रायगडावर असणारी सागाची लाकडं, मातीची कौलं जळाली. तुम्ही आम्ही काय बघतोय किल्ल्यावर? दगडाच्या भिंती, विटांच्या भिंती. त्या विटांच्या भिंती आहेत ना, हे विडबांधकाम किल्ल्यावर पाहणार ते महाराजांच्या नंतरचं आहे. म्हणजे कधीच? पेशव्यांच्या काळातलं 1733 मधलं आहे. आज बांधकाम जॉईन करायला तुम्ही आम्ही काय वापरतो? वालू, सिमेंट, ग्रीट, खडी. शिवाजी राजाने रायगडाचं बांधकाम जॉईन करायला काय वापरलं? चुना, गुळ आणि शिसर. असं 3 पद्धतीच्या घाण्यामध्ये मिश्रण केलं किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. आता पहिला चौथरा राणीचा बैठक हॉल, 2 नंबरचा चौथरा राणीचा बेडरूम, हवा खायला खिडकी आहे. छोट्या दरवाज्यातून आतमध्ये गेलात तर राणीचं 450 वर्षापूर्वीचं दगडातलं इंडियन टॉयलेटचं सुंदर. इथून आता आपण पुढे किल्ला पाहत जाणार. तुम्ही 130 लोक आहेत, सर्वांनी सोबत राहायचंय. या ठिकाणावरची स्पॉटवरती माहिती घ्यायची तर पटकन थांबायचं, तिथली माहिती घेणार, दुसरा स्पॉटवर जाणार. कारण की आपला एकच ग्रुप आहे ना, सहली पण खूप आहेत आणि सर्वांनी जवळ जवळ राहिल्या तर तुम्हाला सर्वांना माहिती ऐकायला येईल. बघा, बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघू ना टॉयलेट बाथरूम आपण. टॉयलेट बाथरूम आवाज द्या रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. तर बघा, एका ओलीमध्ये पाठीमागे आपण राणीमल पाहिले आणि राणीमलासमोर ज्या चौथऱ्यावरती लोक बसलेत याला म्हटलं गेलेलं आहे की दासी ओटा. महाराजांच्या राण्यांच्या सेवेसाठी दासी असायच्या. राणीला आतमध्ये काही काम लागलं की दासीचं उत्तर आतमध्ये जाणार. आतमध्ये तिथं छोटं मोठं काम झालं तर रिटर्न त्या जागेवरती म्हणतात दासी ओटा. इकडे खाली ज्या पडलेल्या इमारती वाड्या औषध आहेत याला म्हणतात राष्ट्रप्रधान मंत्रिमंडळ. महाराजांचे 8 मंत्री होते. मोरपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निरावरावजी, अनाजी पंत, रघुनाथ पंडित, बालाजी औजी. हे महाराजांचे 8 मंत्री होते. स्वराज्याचा राजकारभार तो इथून चालला जायचा म्हणून त्याला म्हणतात राष्ट्रप्रधान मंत्र्यांचे वाडे. या साडीला झालीमध्ये 2 खड्डे आहेत. मधला खड्डा उपनद्या धान्याची कोठार, धान्य साठवून ठेवायची जागा आहे. एखाद्या शत्रूने जर का गडाला विडा दिला, शत्रू गडाला विडा देणार तो सांगून देऊ शकत नाहीये. गडाला विडा जरीही 3 महिन्याचा पडला तर किल्ल्यावरती असणाऱ्या 3000 लोकांना धान्य पुरेल एवढं धान्य त्याच्या आतमध्ये साठवून ठेवले जायचे. पहिला खड्डा 22 फूट आहे, दुसरा खड्डा 20 आणि तिसरा खड्डा 15 फूट आहे. इमर्जन्सीसाठी धान्य साठवून ठेवलं जायचं. पण धान्याचा मेन साठा कोल्हापूरमध्ये पन्हाळा किल्ल्यावर आहे.
गंगा यमुना सरस्वती तिथे 3 धान्याची कोठार आहेत. तिथे त्याला अंबरखाना म्हणतात. पण रायगड कोकणामध्ये मोडतो. कोकणामध्ये याला कणगी किंवा पेव असं म्हटलं गेलेलं आहे. एकदा सर्वांनी धान्य कोठार बघा आणि पुढे महाराजांचा वाडा पाहायला पुढे जाऊ. मोठे बाबा लय मोठं क्वार्टर आहे. की जय जय भवानी तर बघा आता इकडे आपण एका वळीमध्ये राणीमहाल पाहिले. राणीमहालासमोर चौथऱ्यावरती आम्ही उभे आहे. ते दाशींची घरं नोकरां चाकरांच्या चौथरी. मग आपण वरती आलो होतो मेणा दरवाजा आणि इकडे खाली दरवाजा तो पालखी दरवाजा. पालखी दरवाजातून शिवाजी राजे असतील, राजाराम महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ मासे यांच्या पालख्या गडाच्या खालून कोणत्या गावातून गडकिल्ल्यातून खेड्यापाड्यातून माना सलमानाच्या पालख्या आल्या की त्या पालख्या त्या दरवाजातून आतमध्ये येऊन इकडे वाड्यामध्ये जायच्या. म्हणून त्याला म्हणतात की पालखी दरवाजा. याच्यावरती पूर्णपणे छत होता. हे जळून गेलं. 12 दिवस किल्ला पूर्णपणे जळत होता. बघा इकडे आता राणी वसा पाहिला. आता या भिंतीच्या आतमध्ये शिवाजी महाराजांचा वाडा पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. चल बघा आता आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आपण ज्या जागेवरती उभे आहोत ही रायगड किल्ल्यावरची सर्वात अति महत्वाची जागा आहे. ही पवित्र जागा आहे. ही गडाच्या खालून आलेला प्रत्येक जो मावळा आहे ना तो ही माती आपल्या कपाळ लावून घेतो. एवढी पवित्र जागा आहे. या भिंतीपासून तर त्या भिंतीपर्यंत शिवाजी राजांचा राजवाडा आहे. राजवाड्यामधला हा जो पहिला चौथर आहे तो शिवाजी महाराजांचा बेडरूम आहे. शिवाजी राजांचा जन्म झाला कुठे तर शिवनेरी किल्ल्यावर. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला. आणि जो दिवस या रायगडाच्या पदरामध्ये पडला आणि तो दिवस दुःखाचा ठरला तो दिवस आहे 3 एप्रिल 1680. सूर्योदय मावळला महाराष्ट्र पोरका झाला आणि रयतेच्या राजाने अखेरचा श्वास या पहिल्या चौथऱ्यावरती सोडला. हा महाराजांचा बेडरूम. मग राजांना किती वर्ष आयुष्य लाभलं? 50 वर्ष. आज आपले 20 वर्ष जातात बालपणात, उरले 30 वर्ष. 30 वर्षामध्ये स्वतःला राहण्यासारखं भलं मोठं एक घर सुद्धा बांधू शकत नाही. धन केलं, धनासारखे राजे झाले, राजांसारखी माणसं आणि माणसांसारखा गड होता. अनेक राजे होऊन गेले. त्यांच्या बाप दादांच्या गाद्यांवरती बसून त्यांनी राज्य केलं. आपला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे ही स्वतःची गादी स्वतःने निर्माण केली. आणि अशा राजांनी शेवटचा श्वास अखेरचा प्राण या चौथऱ्यावरती सोडला. हा त्यांचा बेडरूम. शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास रायगड किल्ल्यावरती सोडला. जिकडे तिकडे गड किल्ल्यात खेड्यापाड्यामध्ये दुःखाची बातमी पसरली की स्वराज्याचा करता धरता आधारस्तंभ राजे शिवछत्रपती आपल्यातून निघून गेले. ही बातमी औरंगजेबाचा सरदार साकीत मुस्तालिक खान पर्यंत पोहोचली. आणि हा साकीत मुस्तालिक खान धावत परत कोणाकडे गेला? औरंगजेबाकडे. तो औरंगजेबाकडे गेला. तो काय बोलू लागला? अरे हुजूर हुजूर शिवा मर गया. ही बातमी त्या औरंगजेबाला समजली. तो औरंगजेब त्याच्या सिंहासनावरती बसला होता. बातमी समजल्यानंतर सिंहासनावरून खाली उतरताना बोलू लागला, अरे शिवा जैसा दुश्मन अभी मिलेगा कहा. सिंहासनावर खाली आला. जमिनीवरती दोन्ही गुडघे टेकवले आणि खुदाच्या दिशेने हात करून नमाथाच्या रुखाता पडायला लागला. हे खाली उतर. नमाथाच्या रुखाता पडायला लागला कि मेरा अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले आम रखना. अरे माँ बहनों की इज्जत करने वाला मेरा शेर सिवा तेरे पास है. म्हणजे शत्रू मरू सुद्धा ज्याला अभिमान आहे अशा राजाने अखेरचा श्वास या चौथऱ्यावरती सुद्धा त्यांचा बेडरूम आहे. त्यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी ते 9 वर्ष वास्तव्य केले. मग जर त्या राजांनी ते 9 वर्ष वास्तव्य केले मग त्या राजांचा इतिहास कुठे? इतिहास घडवला, मराठ्यांनी दिला, अनेकांनी तर्क वितर्क लावले आणि इतिहास लिहिला गेला. पण त्या संभाजी राजांचा संभाजी महाराजांनी संभाजी राजांचा पराक्रम आपण 2 ओळीत ऐकला का अंगावरती काटा उभा राहतो. ज्यावेळी संभाजी महाराजांना त्या औरंगजेबाने कैद केलं 42 दिवस. त्यांचं काय म्हणणं होतं? तो काय बोलत होता संभाजी राजांना? हे संभा तू तुझा धर्म सोड, आमच्या धर्मात आमची मुलगी तुला देतो. पण त्या राजाने धर्म सोडला का हो? तापक्या सल्या डोळ्यात भरला, अंगाची चामडी काढली, देहाचे तुकडे केले, शरीराची राही केली, रक्त बंबाल अवस्थेत तो औरंगजेब संभाजी राजाने शेवट म्हणला, हे संभा अरे तेरे को है क्या इस्लाम कबूल?
अरे बोल होतोस का मुसलमान? त्या क्षणाला संभाजीराजे काय म्हणले, अरे औरंगी ऐक, मी हिंदू म्हणून जन्माला आलोय. अरे मी हिंदू म्हणून जन्माला आलोय. अरे मी हिंदू म्हणूनच मरणार. आणि उडल्या जरी माझ्या रक्ताच्या चिलकंड्या तर त्या भगव्याच असणार, भगव्याच असणार. तो औरंगजेब त्याच्या दरबारातून निघाला, त्याच्या दरबारात गेला आणि त्याच्या बडी बेगम साहेबासमोर काय म्हणू लागला की ये मेरी बड़ी बेगम साहिबा, अरे इस काफिर शिवा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया और वही संभा आज हमारे घर में पैदा होता तो आज हम पूरे हिंदुस्तान पे राज करते. म्हणून एक शेर सांगावा असा वाटतो की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा महापरम प्रतापी पते एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा. त्या राजाने इथे 9 वर्ष वास्तव्य केलंय. हा त्यांचा पूर्णपणे बेडरूम आहे. आपण समोरच्या बाजूला जाणार, दर्शन कसं पूर्वेकडनं होतं, पूर्व बाजून जाणार, तिथे खाली चपला काढणार, तिथे वरती जाणार. कुठेही त्या चौथऱ्यावरती कुठेही आपलं डोकं इथं टेकलं पाहिजे. का ते इथे राजाने केलं, इथली माती आपल्या कपाळ लागली पाहिजे. आता लोक गेल्यानंतर ते दर्शन घेतात, फोटो घेतात, पूजा करतात, पण महाराजांनी श्वास तिथे सोडले का? आपण होतो का आपण तेव्हा? सांगू शकत नाही. पण तिथे बोर्ड लिहिलं राहता राजवाडा म्हणून, तिथे लोक गेल्यानंतर दर्शन घेतात. तिथे कुठलीही माती आपल्या कपाळ लागणे ही गरजेचं आहे. हा बेडरूम, तिकडे पाण्याच्या टाक्या, खाली तिकडे त्यांचा बाथरूम, आंघोळी करायची जागा, हे असेच पाहून तिकडे आपण दर्शन घेण्यासाठी पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांचा मुद्दा करणं म्हणजे आपल्या घरातलं आणि जिथे आता आपण उभे आहोत यालाच म्हटलं गेलेलं आहे की सचिवालय. सचिवालय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राजवाड्यातलं मुख्य ऑफिस, याला म्हणतात दफ्तरखाना. 4 नंबरचा तिकडे चौथर आहे. तो दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती 2 प्रकार आहेत. एक आहे दिवाणी आम आणि दुसरा आहे दिवाणी खास. एक आम जनतेसाठी आहे, एक आहे खास जनतेसाठी. हा जो चौथर आहे त्याला मराठीमध्ये म्हटलं गेलेलं की सदर. एखादी व्यक्ती महाराजांची भेट घेण्याकरिता आले तर महाराजांना बेडरूमवरती जाऊन भेटेल का? काय सांगायचे, त्यांना बोलून घ्या, सदरेवरती बोलवा भेटायला. म्हणून ती महाराजांची सदर. येणाऱ्या लोकांशी महाराज त्या चौथऱ्यावरती बसून तिथे त्यांची मीटिंग घेतली जायची, म्हणून त्याला म्हणतात सदर. हे ऑफिस, किचन आणि शेवटचा बेडरूम. आता इकडे पुढे आपण खलबतखाना पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला पुढे या, पुढे या, चला. मेन दरवाजा खाली. श्री शिवाजी महाराज की जय. बघा समोर आपल्याला ती विटांची रूम पाहायला भेटली का? छोटी रूम. त्याला म्हटलं गेलेलं आहे की टक्साल. टक्साल म्हणजे काय तर होण शिवराय राजमुद्रा, कॉइन पैसे बनवण्याची जागा. जशी नाशिक मध्ये रिझर्व्ह बँक आहे तशी शिवाजी महाराजांची ती रिझर्व्ह बँक होती, तिथं पैसे बनवण्याची जागा होती. टक्साल म्हणतात. राजमुद्रा तिथे बनवल्या जायच्या. समोर आपल्याला खिडक्या बंद केलेली दगडामध्ये छोटी गोल इमारत आहे, त्याला म्हणतात बाल्कनी. सज्ज गॅलरी. शिवाजी राजांना थंडशीर हवा खाण्याची जागा होती. हा जो आया तगडूया खाली खड्डा आहे ते बघा, लोक वरती आले तिथे दिसली का? तिथे खाली एक रूम आहे, 8 बाय 10ची रूम आहे, त्याला म्हणतात खलबतखाना. या खलबतखान्याचे मेन प्रमुख होते बहिरूपी बहिरचे नाईक. तेव्हाच्या काळामध्ये त्यांना 18 भाषांचं ज्ञान होतं. एका दिवसात 6 वेश चेंज करायची. औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारी या स्वराज्यात एकच व्यक्ती म्हणजे बहिरूपी बहिर्जी नाईक. म्हणून महाराज सतत म्हणायचे माझ्या स्वराज्याचा 3रा डोला म्हणजे बहिरूपी बहिर्जी नाईक, त्यांचा तो खलबतखाना. या साईडला इकडे 2 उंच स्तंभ आहेत. हा एक आणि त्या साईडला तो दुसरा 2 दिसले का? हे एकावर एक 7 मध्ये होता, हल्ला झाल्यामुळे जळून गेलं. पण याचा वापर काय केला जायचा? हा पहिला स्तंभ त्याला म्हणतात सप्तमंदिर. शिवाजी राजांच्या राण्या इथे हवा खाल्याच्या.
2 नंबरचा विजय समोर तिथे विजय प्राप्त केला जायचा. स्वराज्यात महाराजांनी किल्ला जिंकला की त्याच्यावर भगवा झेंडा किंवा गवताची गंज पेटवायची. गडाच्या खाली असणारी आजूबाजूला गावं, या गावातली बातमी समजायची शिवाजी राजांनी स्वराज्यात किल्ला जिंकलेला आहे. या साडीला तुम्हाला खिडक्या पाहायला भेटेल, त्याला म्हणतात टेहळणी बुरुज. बुरुजातून खाली पाहिलं की तलाव पाहायला भेटला असेल, गंगासागर तलाव. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला गागा भट्टाने काशीवांना 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. महाराजांचा राज्याभिषेक झाला, जे पाणी उरलं खालच्या तलावात सोडलं आणि तलावाचं नाव गंगासागर तलाव असं नामकरण केलं. 32 फूट खाली खोल आहे. वर्षाच्या 12ही महिने तलावात पाणी असतं आणि रायगडावरती असणाऱ्या 350 इमारती आहेत. यांना बांधण्यासाठी जी दगड आणलीत ना, ही गडाच्या खालून आणलेली नाही आणि आणणं सुद्धा शक्य नाहीये. म्हणून शिवाजी राजांनी गडावरती असे 11 खड्डे मारले, त्याच्यातून दगड काढला आणि तो बांधकामाला वापरला. म्हणजे एका दगडामध्ये किती पक्षी मारले? पाणी पियाला तलाव आणि बांधकामाला दगड झाली. समोर कड्यावरती लाईटीचे पोल दिसले का तुम्हाला? हा डोंगर बघा सरळ खाली गेलाय, तो हिरकणी मातेचा कडा आहे. ती हिरकणी माता तो कडा उतरून खाली गेली होती. त्या मातेची स्टोरी इथं आपण समोर दरबाराच्या साईडला त्या मातेची आपण माहिती घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण तो कडा पाहिला दाखवून तुम्हाला मी सर्वांनी बघितलं ना लाईटीचा पोल, तो डोंगर खाली गेला हिरकणीचा. तुम्ही रोपवेने वरती आलात त्या तोच कडा आहे. पण जो स्पॉट आहे जी माता उतरली ते लोकेशन यासाठी आहे. त्या मातेची घटना अशी आहे, एक रस्ता ठेवा ना. मातेची घटना अशी आहे की कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि या दिवशी हिरकणी माता ही गडावरती दूध घेऊन आली होती. पण तिला नेम माहिती नव्हत्या. शिवकारात नेम असे असायचे की आपल्या गडावरती नगारखाना आहे. नगारखान्यावर नगारा वाजला, महादरवाजा बंद झाला की महाराजांच्या आज्ञाशिवाय गडाच्या खाली जाईल पाणी आणि गडावरची हवा. नगारखान्यावर नगारे वाजले, दरवाजा बंद झाला. काही गवळणी दूध विकून गडाच्या खाली गेल्या आणि हिरकणी माता ही गडावरती अडकली. अडकल्यानंतर त्या मातेची त्या आईची खाण्याची राहण्याची सोय केली, परंतु ती माता गडावर थांबायला तयार नव्हती. का? तर 6 महिन्याचं लहान लेकरू घरी होतं ना, त्याला दूध पाजायला घरी कोणी नव्हतं. ती माता वेडी झाली, 100 एकरचं क्षेत्रफळ फिरू लागली. अखेर पश्चिमेच्या कड्यावरती गेली. पायामधली चप्पलने हातामधली किती कड्यावर ठेवली. रात्रीची 12च्या सुमारास माता दगड धरत तो कडा उतरून खाली गेली. ही बातमी राजांना सकाळी पहाटे समजली की हिरकणी नावाची माता लहान लेकरासाठी 1350 फूट खोल दरी खाली उतरली. बातमी समजल्यानंतर मातेच्या घरी पालखी पाठवली. पालखीमध्ये आईला बसवलं, गडावर आणलं, विचारलं की माता जो कडा रात्री खाली उतरली तो कडा दिवसाची उतरून दाखव. ती माता राजाला म्हणते की राजा जिती. त्यावेळी डोळ्यासमोर लहान लेकरू दिसत होतं. आता डोळ्यासमोर जरीसे मी खाली जाऊ शकत नाही, मला शिक्षा द्या, मी शिक्षा घ्यायला तयार आहे. पण त्या मातेला शिक्षा केला. तिच्या नावानं त्या कड्या नाव दे हिरकणीचा बुरुज. पण तिच्यावरनं सुंदर कविता अशी आहे, सर्वांनी व्यवस्थित ऐका की रायगडावर राजधानी, रायगडावर राजधानी होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगतो मी ऐका अजून येथील हिरकणी या बुरुजाची. पोचले होते गाव तलासी हिरकणी वाडी या नावाचे आणि राहत होती गरीब कुटुंब गरीब धनगर गावल्याचे. सांज सकाळी ही रायत असे ती दूत घेऊन गडावरी आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूत घालिता ती हिरा कशमर विसावली आणि ध्यानी नाही आले मणी. सांज वेले टिलून गेली सूर्यदेव मावळती झाले बंद गडाचे दरवाजे. हिरा म्हणाली आणि मनात भ्यायली घरी ताणवाल माझे. हात जोडून करी विनवणी गडकरी जाऊ द्या खाली मला. आणि गडकरी बोलतात नाही अदन्या शिवरायांची आम्हाला. बालाचे 8वे रूप ती माय झाली वेडी पिसी आणि कडा उतरून धावत जाऊनी ती बालाला घे कुशी. आतुणीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी सोळी देऊन प्रेमे सलमानित केले. कडियावर तो बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची. आणि मी कथा सांगतो ऐका अजून येथील हिरकणी या बुरुजाची. कथा सांगतो ऐका अजून येथील हिरकणी या बुरुजाची. त्यावेळी आईचं प्रेम हे बालावरती किती आहे हे 450 वर्षापूर्वी माता हिरकणीने स्वराज्याला सिद्ध करून दाखवलं की एक आई बालासाठी काय करू शकते. अशी त्यावेळी त्या मातेची स्टोरी होती. ती माता ज्या तुम्ही रोपेने खाली बसतात ना, ते गाव त्या मातेचं. त्या गावाचं नाव होतं पहिलं वाळसुरे नाव होतं. हिरकणी माता खाली उतरली म्हणून त्या गावाचं नाव दिलं हिरकणी वाडी. बघा, मग त्या वाडीतली लोक जी आहेत त्यावेळी हिरकणी
दूध घेऊन यायची आणि त्या गावातली त्या वाडीतली लोक आताही गडावरती डाग घेऊन येतात. म्हणजे त्या हिरकणीची परंपरा आजही रायगड किल्ल्यावरती जपलेली आहे. आता पुढे दरबारामध्ये जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. आहे समोरचा जो मुख्य परिसर आहे हा शिवाजी राजांचा आहे राज दरबार. इथे महाराजांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या दरबारामध्ये 6000 मावळ्यांची उपस्थिती होती. रेशमी पैठणी कापड, मशिनीचा उजीर, मखमली गोंड्याने सजणारा हा भव्य दिव्य महाराजांचा दरबार. शिवाजी महाराजांच्या त्या जागेवरती रत्न जडित 32 मन सोन्याच्या एक मण म्हणजे 40 किलो 1280 किलो वजनाचं महाराजांचं सोन्याचं सिंहासन. जुल्फिकार खान याचं टोपण नाव इतिकाद खान. 3 नोव्हेंबर 1689 मध्ये या रायगड किल्ल्याला सर्वात मोठा अस्कर वेढा पडला. त्या वेढ्यामध्ये शिवाजी महाराजांचं त्या जाग्यावरचं सोन्याचं सिंहासन खणाचे घाव करून त्याने विटून. मग त्याचे बोलक राहिली पाहिजे म्हणून आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जळसिंग यांच्या हस्ते महाराजांच्या मेघगंभीरची स्थापना झाली. मेघगंभीरच्या आतमध्ये महाराजांची मूर्ती आहे. 6 जून 2009 मध्ये युवराज कोल्हापूरचे संभाजीराजे होते महाराजांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते. राजांच्या राज्याभिषेकाचे काय वर्णन आहे की राजे सकाळी पहाटे स्नान करतात, अंगावरती पोशाख परिधान करतात, गळ्यात कवड्याची माळ घालून महाराज सिंहासनाच्या 4 पायऱ्या चढताना आऊसाहेब म्हणतात की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढताना आम्हाला आमची मावळ्या. दुसरी पायरी चढतो आधी लगन माझ्या कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असा म्हणणारा तानाजी मालुसरे. आणि तिसरी पायरी चढतो की निसरीच्या पिंडीत नुकताच मारला गेला माझा प्रतापराव भुजबळ. की वीरात मराठे वीर असंख्य वीरांची नावं घेऊन महाराज सिंहासनाधीश झाले. तागा भटांनी 7 नद्यांचा पाण्याचा अभिषेक घातला. 1000 सोन्याच्या मुहरा उधळल्या आणि पाठीमागून मावळ्यांनी जोरात की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत वंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. अशा प्रकारे महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा या जाग्यावरती पाहिला. राजाच्या काळामध्ये लाईट माईक सिस्टीम काही नव्हती. महाराज जर का या गेट पासून कोणती व्यक्ती हळू बोलली की महाराजांपर्यंत आवाज यायचा, राजे तिकडे बोलले की पर्यंत आवाज यायचा. हा आवाज आजही येतो, परंतु तिथे ते डागडुजीचं काम चालू असल्यामुळे आवाज ऐकू शकतो. या इमारतीत उभ्या असतात आपण नगारखाना म्हणतात. याच्यावरती जाण्यासाठी इथून 32 पायऱ्या आहेत. वरती बाल्कनी आहे, बाल्कनीत नगारे वाजले की कडाचे दरवाजे बंद. इथे आपल्या 15 वर 26 जानेवारी 1 मेला आपल्या तिरंगी झेंडा फडकतो. गडावरती कार्यक्रम असतात की भगवा झेंडा. आता पुढे आपण होळीचा मान पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. तर बघा आता समोरचा जो मोकळा परिसर आहे याला पूर्णपणे म्हटलं गेलेलं आहे की होळीचा माल. आपण मार्च महिन्यामध्ये सिमग्यात होळी पेटवतो की नाही. शिवाजी राजे इथे होळी पेटवायचे. पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. आज आपण पेटक्या होळीचा नारळ टाकला की तो नारळ आपण बांबूने किंवा काठीने काढून घेतो. पण राजांच्या काळामध्ये पेटक्या होळीतून जो बहादर हात घालून नारळ काढेल त्या बहादराला हातातला कडा 1.25 किलो डोक्याचा फेटा दिला जायचा. म्हणून इतिहासामध्ये या महालाचं नाव आहे होळीचा माल. होळी मालासमोर ही महाराजांची आहे मूर्ती. 1974 मध्ये या मूर्तीची स्थापना झाली आणि 2012 मध्ये उदयनराजे भोसले सातारचे आणि भिडे गुरुजी अध्यक्ष यांच्या हस्ते आपल्या राजांच्या छत्रीचं उद्घाटन होणार. ह्या साईडला बघा समोर आपल्याला दुर्भर पसरलेली इमारत आहे. इकडे 22 आहे, तिकडे 22 आहे, 44 दुकानं आहेत. त्याला म्हणतात बाजारपेठ. बाजारपेठेची जी लांबी आहे ना ती 800 फुटाची लांबी आहे, 40 फुटाची रुंदी आहे. आगे दुकान आहे, पिछे मकान आहे. आतमध्ये राहण्यासाठी बाहेर दुकान लावण्यासाठी त्यावेळची महाराजांची बाजारपेठ. मग त्या बाजारपेठेची जमिनीपासून हाईट एवढ्या उंचावरती काय कारण असं आहे की पूर्वीची लोक होती रुबाबदार.
त्यांना चालत्या घोड्यावरून बाजार खरेदी करता यावा म्हणून बाजारपेठेची हाईट देण्यात आली घोड्याची. पण बाजारपेठेच्या डाव्या साईडला 7वं दुकान आहे, त्याच्यावरती नागाचं चिन्ह आहे. नागाबा शेट्टी या कर्नाटक मधले सर्वात मोठे व्यापारी. या बाजारपेठेला लागणारा मालमत्ता ते पूर्वाचे ज्यावेळी बाजारपेठ सोडून ते आपल्या कर्नाटकला निघाले त्यावेळी राजांना काय म्हटले की राजे म्हणा ओळख म्हणून माझं नाव लिहिण्याची परमिशन मला द्या. राजे म्हणतात एवढे स्वराज्यात किल्ले आहेत, हे गड किल्ले आहेत, हे रयतेचे आहेत, हे तिथे आपण नाव लिहू शकत नाही. पण ते त्यावेळी महाराज यांना काय म्हणले तुम्हाला नाव लिहिण्याची परमिशन देऊ शकत नाही. तुमचं 7वं दुकान तुम्ही चालवता त्या दुकानावरती तुमचं नागाचं चिन्ह करूया म्हणजे इतिहासामध्ये नाव कोरलं जाईल. बाजारपेठ संपली की खाली टकमकटो कडेलोट चोरी लबाडी गुन्हा गद्दारी करेल त्याचे हातपाय बांधायचे गोंतात भराचे टोकावरून त्याचा कडेलोट करायची. उजव्या साईडला सरळ गेला तर ते बघा मंदिर दिसतं सर्वांना. मंदिर आहे की नाही. मग मंदिराचा आकार या मस्जिदसारखा का देण्यात आला. मोगल सेनेने गडावरती तोडफोड नाही केली पाहिजे. राजांनी 18 पगड जातीविन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. यांना वाटलं पाहिजे की मंदिर आपल्या आपण तोडफोड नाही केली पाहिजे म्हणून मंदिराचा आकार मस्जिद सारखा दिला. पण मंदिराच्या आतमध्ये पिंड आणि हनुमानाची मूर्ती महाराज शंकराचे वाडेश्वराचे महादेवाचे भक्त होते. सकाळी पहाटे स्नान झालं की पहिले महाराज मंदिराच्या दर्शनामध्ये जायचे म्हणून त्याला म्हणतात जगदीश्वराचं मंदिर. मंदिराच्या समोर एक गेट आहे. गेटच्या पहिल्या पायरीवरती एका दगडामध्ये शिलालेख आहे सेवेचे ठाई तत्पर आणि हिरोजी. ज्या कलाकाराने रायगड बांधला त्या कलाकाराच्या नावाची पाठी बसली आणि तहाजमेर बांधला त्याची बोट कलम करण्यात आली आणि ज्यांनी राजधानी रायगड बांधला ना त्याच्या नावाची पाठी बसवण्यात आली. हिरोजीने रायगड 14 वर्षामध्ये बांधला. पण किल्ल्याचं बांधकाम चालू असताना महाराज कुठे होते. सुरतेच्या मोहिमेवर होते. महाराज सुरतेच्या मोहिमेवर गेलेत आणि इथे महाराजांनी हिरोजींना पैसा मोहरा दिल्यात. पैसा मोहरा संपल्या मग हिरोजीने गडाचं बांधकाम तसंच थांबवलं का नाही. ते त्यांच्या गावी गेले. त्यांची जागा जमीन विकली. रायगड किल्ल्यावर आणले. फॅमिली घेतली. रायगड किल्ल्यावर झोपडी बांधली. झोपडीत राहिले. किल्ल्याचं बांधकाम त्यांनी तेव्हा पूर्ण केलं. महाराज सुरतेच्या मोहिमेवरून आले. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर दरबारात हिरोजीने विचारलं की तुम्हाला काय बक्षीस पाहिजे ते मागा. सोनं नाणं पैसा हडका धन दौलत हिरे मोती खजिना 10 गावाची वतनदारी मागा. काय हवे ते मागा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. हिरोजी राजाने काय म्हटले की राजे जगदीश्वराच्या मंदिराचा एक दगड आहे. या दगडावरती फक्त एक पाटी बसवायची. राजे छत्रपती झाले आणि राजांचा रवाना हत्तीच्या अंबाऱ्यावरती या मार्केटमधून समाधीला गेल्यानंतर हिरोजी राजा म्हणतात की राजे इथे बसवायची पाटी. हिरोजीने घोडून ठेवला. दगड साईडले होता. दगडावरती भगवं वस्त्र होतं. वस्त्र काढल्याने वाचलं की सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी. त्या क्षणी महाराजांनी हिरोजींना भरलेल्या हृदयात मिट्टी मारले. म्हटले वा हिरोजी वा की तुमच्यासारखी पोरं आमच्या स्वराज्याला लाभलेत. आमचं स्वप्न साकार झालं. पण हिरोजी नावाची पाठी तिथे का मागता किल्ल्याचा महादरवाजा तिथे लिहा. ते काय म्हणले राजा दिखावा करण्यासाठी बक्षीस नको. ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर असाल त्या वेळेस मंदिरात जाणार आणि त्या वेळेस मंदिरात तुम्ही आत्मे दर्शनासाठी जाणार. त्या वेळेस तुमच्या उजव्या पायाला लागलेली धूल पायरीच्या माथ्यावरती पडेल. एवढंच आम्हाला बक्षीस पाहिजे. सेवेचे ठाईचं तत्पर हिरोजी. तिथे महाराजांची समाधी. महाराजांच्या समाधीचा शोध लावला. महात्मा ज्योतिबाई फुल्याने टिळकाने महाराजांची समाधी बांधली. समाधीच्या पाठीमागे समाधी कोणाची आहे. एक वाघ्या कुत्र्याची. महाराजांचा वाघ्या कुत्रा होता की नव्हता हे मी सांगू शकत नाही. त्या वाघ्यावरनं वाद निर्माण झाला. आता मध्यंतर त्या वाघ्याचे केस हायकोर्टामध्ये गेले आहे. आता त्याच्यावरती कोर्ट निकाल देईल की वाघ्या होता की नाही. पण माझ्या माहितीला मी इथं आता रजा देतो आणि माझ्या प्रत्येकी ग्रुपला शेवटचे 2 शेर ऐकवतो. ते शेर असे आहेत की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला आणि मराठ्यांविना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला की अंधार पार झाला की पाहता दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भूमीला आई राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे. जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा आपल्याकडे रायगड किल्ल्याचे फोटो आहेत. 18 फोटो आहेत. प्रत्येक फोटोच्या मागे इंग्लिश मराठीत माहिती आहे. 1200 एकरचा नकाशा. जर का कुणाला पाहिजे असेल त्याने फोटो घ्या. 50 रुपयाला फक्त पॅकेट आहे. चला.
जय शिवराय. माहिती आवडली सर्वांना? हवे का कुणाला फोटो? काढू. इधर